नमस्कार. आज आपण या व्हिडिओमध्ये कोविड व्हेरियंट्स जे नवीन कोरोनाचे न्यू म्युटेशन्स येतात प्रत्येक वर्षी, त्या प्रत्येक वर्षाला आपल्याला वॅक्सिन घ्यायची जरूरत असते काय, तर WHO स्टडी याच्याबद्दल काय म्हणते तर आपण बघूया. हा मेंटचा एक आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये लिहिलं आहे की न्यू कोविड व्हेरियंट्स विल यू नीड कोरोना व्हायरस वॅक्सिन्स एव्हरी इयर, की तुम्हाला प्रत्येक कोविड व्हेरियंट्सला नवीन वॅक्सिनची गरज असते काय प्रत्येक वर्षाला, त्याच्याबद्दलची WHOची स्टडी आपण बघूया. तर कोविड इज हिअर टू स्टे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन अँड एक्सपर्ट वर्ल्ड वाईड हॅव बीन सजेस्टिंग फॉर सम टाईम नाव दॅट ओमिक्रॉन इज नॉट द लास्ट व्हेरियंट ऑफ कन्सर्न. म्हणजेच की WHO म्हणतो की वर्ल्ड वाईडमधले जे एक्सपर्ट आहे ते प्रत्येक वेळा सांगतात की ओमिक्रॉन हा चिंतेची बाब असलेला व्हेरियंट नसून त्याची कोणती पण गॅरंटी नाही. देर इज नो गॅरंटी दॅट द नेक्स्ट म्युटेशन वुड बी अन ऑफशूट ऑफ अ मोर डेंजरस व्हेरियंट सच एज डेल्टा, की नंतरचे जे पण म्युटेशन आहे व्हायरसचे ते ओमिक्रॉनसारखेच नसून ते डेल्टापेक्षा पण डेंजरस राहू शकतात असे आपल्याला सांगून येतात. अँड इफ सच इज द केस then आर कोविड वॅक्सिन्स गोइंग टू बी इयरली अफेअर, की आपल्याला कोविड वॅक्सिन्स इयरली घ्यायची गरज आहे का अशा सिच्युएशनमध्ये, ते आपण समोर बघूया. द फ्युचर व्हेरियंट्स मॅट शो इम्युनो एस्केप प्रॉपर्टीज, म्हणजे भविष्यातील जे रूपे रोगप्रतिकारक बचाव गुणधर्म दाखवू शकतात का, तर आपल्याला याच्यामध्ये माहीत पडते दो वॅक्सिन्स have been one of the best ways to fight the first few variants of COVID. म्हणजेच की कोविडच्या पहिल्या काही प्रकारांशी लढण्यासाठी लस हा एक उत्तम मार्ग असला तरी ओमिक्रॉन अँड इट्स सब व्हेरियंट्स आर शोईंग इम्युनो एस्केप प्रॉपर्टीज. म्हणजेच की ओमिक्रॉन आणि त्याचे उपप्रकार रोगप्रतिकारक बचाव गुणधर्म दर्शवतात आहे. अँड देर आर हाय चान्सेस द फ्युचर व्हेरियंट विल ऑल्सो शो द सिमिलर ट्रेट्स, आणि भविष्यातील रूपे देखील असाच वैशिष्ट्ये दर्शवतील अशी शक्यता दाखवत आहे. तर अशा प्रकारे ओमिक्रॉन आणि ओमिक्रॉनचे जे सब व्हेरियंट्स आहे दे माइट बी फ्युचर व्हेरियंट्स शो इम्युन एस्केप प्रॉपर्टीज, म्हणजे रोगप्रतिकारक बचाव गुणधर्म दर्शवू शकतात. हालाकी ओमिक्रॉनची जी तिसरी लाट होती ते ओसरत आलेली आहे आणि ते सध्या त्यांचे रुग्ण खूप कमी येत आहेत, आणि ओमिक्रॉन हा व्हेरियंट ऑफ कन्सर्न बनलेला नाही. तर द व्हायरस कीप्स रेझिंग दॅट बार फॉर अस एव्हरी फ्यू मंथ्स सेड अकिको इवासाकी, अ प्रोफेसर ऑफ एपिडेमियोलॉजी ॲट याले स्कूल ऑफ मेडिसिन, आर रिपोर्टेड बाय ब्लूमबर्ग, वेअर we were celebrating the amazing effectiveness of booster shots against the Delta variant. The bar was already being raised by Omicron. डेल्टा विरुद्धात जो बूस्टर डोस त्यांनी घेतला होता त्यांनी इफेक्ट दाखवला, पण नंतर ओमिक्रॉन आल्यानंतर तो बार अजून वाढवला पॉझिटिव्हिटी रेटचा. त्यामुळे इट सीम्स लाईक वी आर कॉन्स्टंटली ट्राईंग टू कॅच अप विथ द व्हायरस, शी सेड. म्हणजेच की प्रत्येक व्हेरियंट हा जो येत आहे तो प्रत्येक लोकांना कॅचअप करत आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी वॅक्सिन घेत आहेत. नंतर इफेक्ट्स ऑफ वॅक्सिन्स वेन विथ द टाईम. सेव्हरल स्टडीज हॅव ऑल्सो शोन दॅट द इफेक्ट ऑफ वॅक्सिन्स डिमिनिशेस विथ टाईम, की लसीचे परिणाम कालांतराने कमी होतात असे आपल्याला इथे लिहून दिसत आहे की इफेक्ट्स ऑफ वॅक्सिन्स वेन विथ टाईम, म्हणजे लसीचे परिणाम कमी होत आहे. सेव्हरल स्टडीज हॅव ऑल्सो शोन दॅट द इफेक्ट ऑफ वॅक्सिन डिमिनिशेस विथ द टाईम. अनेक अभ्यासातून असेही दिसून आले आहे की लसीचा प्रभाव कालांतराने कमी होत आहे. प्रिव्हियसली an article published in Nature magazine suggested that people immunized against COVID-19 would lose approximately half of their defensive antibodies every 108 days or so. की पूर्वी नेचर मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात असे सुचवण्यात आले होते की कोविड-19 विरुद्ध लसीकरण केलेल्या लोकांमध्ये दर 108 दिवसांनी किंवा त्यापेक्षा जास्त दिवसांनी त्यांचे अर्धे बचावात्मक अँटीबॉडी गमावतात. म्हणजेच की अँटीबॉडीज 108 दिवसानंतर कमी व्हायला लागतात, असे एका मॅगझिनमध्ये आर्टिकल पब्लिश झाला होता.
As a result, vaccine that initially offered say 90% protection against mild cases of disease might only be 70% effective आफ्टर 6 or 7 months. तर परिणामी सुरुवातीला ऑफर केलेल्या लसी ज्या सुरुवातीला लसी आल्या होत्या बाजारामध्ये म्हणजे सरकारने आणल्या होत्या, तर त्याच्यामध्ये रोगांच्या सौम्य प्रकारापासून 90% सुरक्षा आणि 6 ते 7 महिन्यापर्यंत केवळ 70% प्रभावी असू शकते असे स्टडीमध्ये सांगितलं आहे. नंतर न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज दॅट कॅन इंटरसेप्ट व्हायरसेस बिफोर दे इन्फिल्ट्रेट सेल्स माइट नॉट हॅव मच स्टेइंग पॉवर. जसं की न्यूट्रलायझिंग अँटीबॉडीज जे व्हायरस पेशीमध्ये घुसण्याआधी त्यांना रोखू शकतात, ते जास्त राहण्याची शक्ती नसतं त्यांच्यामध्ये. आणि लेवल्स ऑफ दिस मॉलिक्युल्स टिपिकली शूट अप आफ्टर वॅक्सिनेशन देन क्विकली टेपर ऑफ मंथ्स लेटर. That's how vaccine works, said Nicole Doria Rose, an immunologist at the US National Institute of Allergy and Infectious Disease in Bethesda, Maryland and quoted by Nature. तर या रेणूंचे पातळी म्हणजेच मॉलिक्युल्स जे असतात, जे मॉलिक्युल्सची पातळी असते सामान्यतः लसीकरणानंतर वाढू लागते. नंतर निकोल म्हणजे अशी वॅक्सिन वर्क करतात. लसीकरणानंतर वाढू लागल्यानंतर ते एक इम्युनिशो लस कार्य करते आणि जेथील आणि ते क्विकली टेपर ऑफ मंथ्स लेटर काही महिन्यानंतर ते निघून जातं. त्यामुळे अशी वॅक्सिन वर्क करते असे निकोला डोरिया रोज असे म्हणतात. तर व्हॉट WHO सेड ऑन वॅक्सिनेशन एक्सरसाइज इन फ्युचर. तर WHO काय म्हणते याच्यामध्ये तर ते आपण बघूया. तर ओविंग टू दिस फॅक्टर्स द WHO had suggested the current COVID-19 vaccines may need to be revoked to ensure that they are effective against future variants. तर या घटकामुळे WHOने सुचवले होते की सध्याच्या कोविड-19 लसी भविष्यातील प्रकाराविरुद्ध प्रभावी आहेत याची खात्री करण्यासाठी पुन्हा काम करणे आवश्यक आहे. त्याच्यामध्ये पुन्हा काम करणे आवश्यक असे WHOने म्हटलं आहे. असे WHO म्हणतात की त्याच्यामध्ये पुन्हा काम करणे गरजेचे आहे, की खात्री करून घेण्याची गरज आहे की त्या लसी नवीन व्हेरियंटवर प्रभावी ठरू शकतात की नाही. नंतर दिलेलं कंपोजिशन ऑफ करंट कोविड-19 वॅक्सिन्स मे नॉट नीड टू बी अपडेटेड टू एन्श्योर दॅट वॅक्सिन्स कंटिन्यू टू प्रोव्हाइड WHO रिकमेंडेड लेवल ऑफ प्रोटेक्शन अगेन्स्ट द इन्फेक्शन अँड डिसीज बाय वॉक्स इन्क्लुडिंग ओमिक्रॉन अँड फ्युचर व्हेरियंट्स दे सेड. ते म्हणाले की सध्याच्या कोविड लसींची रचना आवश्यक असू शकते की खात्री करण्यासाठी WHOने शिफारस केलेली आहे वॉक्सद्वारे की ओमिक्रॉन आणि भविष्यातील प्रकारांसह संक्रमण आणि रोगांपासून संरक्षणाचे स्तर प्रदान करत आहेत असे WHO म्हणतात. ते फर्दर ॲडेड म्हणजेच की ते नंतर त्याच्यामध्ये म्हणतात की कोविड-19 वॅक्सिन नीड टू एलिसिट इम्युनो रिस्पॉन्स दॅट आर ब्रॉड स्ट्रॉंग अँड लॉंग लास्टिंग इन ऑर्डर टू रिड्यूस द नीड ऑफ सक्सेसिव्ह बूस्टर डोसेस. म्हणजे की त्यांना त्या अँटीबॉडी जसे पहिले सांगितलं की 108 दिवसामध्ये कमी होतात, त्या गोष्टी नंतरच्या अपडेटेड व्हर्जनमध्ये कोविड-19च्या वॅक्सिनमध्ये चांगले दिसून यायला पाहिजे. म्हणजे की ते अँटीबॉडीज कमी झाल्या नाही पाहिजे आणि कोविड-19च्या विषाणू अगेन्स्ट स्ट्रॉंग म्हणजेच ताकदीने काम करण्यात आलं पाहिजे असे WHO म्हणतात. की लागोपाठ जे बूस्टर डोसची गरज कमी करण्यासाठी ते व्यापक मजबूत आणि दीर्घकाळ टिकणारी रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण करणे आवश्यक आहे असे WHO सांगतो. नंतर फार्मा कंपनीज ट्वेकिंग वॅक्सिन्स म्हणजे फार्मा कंपन्या लसींच्या चिमटा काढतात असे आपल्याला लिहिलं आहे की मेनी फार्मा कंपनीज लाईक फायझर बायोएनटेक अँड मॉडर्ना हॅव अनाउन्स्ड ओमिक्रॉन स्पेसिफिक वॅक्सिन्स अँड सेव्हरल अदर्स आर ऑल्सो वर्किंग टुवर्ड्स इट. Experts have suggested in order to keep up with the variants, the COVID vaccines might also need to upgrade it constantly. तर फायझर बायोएनटेक आणि मॉडर्नासारख्या बऱ्याच ज्या फार्मा कंपन्या आहेत त्या ओमिक्रॉन विशिष्ट लसींची घोषणा केलेली आहे. त्यांनी ओमिक्रॉनबद्दल एक विशिष्ट लस त्यांनी काढलेली आहे. तर इतर अनेक त्या दिशेने काम करत आहेत. तज्ज्ञांनी असे सुचवले आहे की कोविड लसींची सतत अपग्रेड करावे लागेल. तर कोविड लसी जी आहे त्या सातत्याने अपग्रेड करावं लागेल जसे जसे त्याच्यामध्ये न्यू व्हेरियंट्स त्याच्याला आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे एक्सपर्ट्स म्हणतात की एक्सपर्ट हॅव सजेस्टेड इन ऑर्डर टू कीप अप विथ द व्हेरियंट्स द कोविड वॅक्सिन्स माईट ऑल्सो नीड अपग्रेडेड कॉन्स्टंटली. जसं जसं व्हायरस अपडेट होत आहे तसं तसं वॅक्सिनला पण अपडेट करायची गरज दिसत आहे असे एक्सपर्ट्स म्हणत आहे. तर आता मेन क्वेश्चन आहे
की वूड एव्हरीबडी नीड वॅक्सिन्स इयरली, म्हणजे प्रत्येक वर्षी वॅक्सिनची गरज आहे. तर कदाचित द माइट नॉट बी इन द केस, बट इट इज नेसेसरी टू आयडेंटिफाय वू वूड नीड इट अँड वू वुडंट इट. कदाचित तरी असेल नसेल, पण कोणाला याची गरज आहे आणि कोणाला नाही हे ओळखणे आधी आवश्यक आहे. म्हणजे कोणाला याची गरज भासते आणि कोणाला नाही हे गरज पहिले म्हणजे त्याला पहिले ओळखण्याची गरज आहे. अ रिसेंट स्टडी बाय द UK बेस्ड कोरोना व्हायरस ट्रॅकर झो कोविड ॲप हॅज पॉइंटेड आउट इफ ओमिक्रॉन कॉजेज अ रिलेटिव्हली माइल्ड इन्फेक्शन इन द मोस्ट पीपल, especially those who have already had 3 or 4 doses of the current vaccines, it becomes important to better identify who needs boosters and updated vaccines. तर UK आधारित जी कोरोना व्हायरस ट्रॅकर जो कोविड ॲप आहे, अलीकडील अभ्यासात असे दिसून आले आहे की जर ओमिक्रॉनमुळे बहुतेक लोकांच्या तुलनेत सौम्य संसर्ग होत असेल, विशेषतः ज्यांना आधीच सध्याच्या लसीचे 3 किंवा 4 डोस झाले आहेत, तर कोणाला आवश्यक आहे हे अधिक चांगल्या प्रकारे ओळखणे महत्त्वाचे आहे. बूस्टर आणि अद्ययावत लस म्हणजे जी बूस्टरने ज्या पहिलीच्या लसी आहेत, तर भविष्यात सुरक्षित लोकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने कोठे जाऊ पुढील मोठ्या चर्चा होईल, असे प्राध्यापक वेंडी असे म्हणतात. तर द नेक्स्ट बिग डिस्कशन्स विल बी अराउंड वेअर वी गो इन टर्म्स ऑफ प्रोटेक्टिंग फ्युचर वल्नरेबल पीपल. म्हणजेच की झोद्वारे उद्भूत केलेला इम्पेरियल कॉलेज लंडन येथील भविष्यात असुरक्षित लोकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने आपण कोठे जाऊया पुढील मोठ्या चर्चा होईल. तर संशोधक रिसर्चर्स आर वर्किंग हार्ड ऑन द करंट अननोन्स सच ॲज हाऊ माइट द व्हायरस म्युटेड नेक्स्ट अँड वेदर अँटीजेनिक एस्केप द ॲबिलिटी ऑफ न्यू व्हेरियंट्स टू अवॉइड अवर इम्युन सिस्टम इज ड्रायव्हिंग माइल्डर इन्फेक्शन्स. तर संशोधक सध्याच्या अज्ञात गोष्टीवर कठोर परिश्रम घेत आहेत, जसे की विषाणू पुढे कसे बदलू शकतात आणि अँटीजेनिक एस्केप आपली रोगप्रतिकारक शक्ती जी असते ते टाळण्यासाठी नवीन प्रकारची क्षमता सौम्य संक्रमण चालवित आहेत. तर अशा प्रकारे हा आजचा व्हिडिओ. तर याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की पहिले कोणाला याची गरज भासते हे ओळखणे गरजेचे आहे की वॅक्सिन्स प्रत्येकाला प्रत्येक वर्षी, आणि इथे लिहिलं म्हणजे सरळ लिहिलं आहे की वॅक्सिन जी आहे प्रत्येक व्हेरियंटला ती अपडेट करणे गरजेचे आहे. कोणाला कोणती वॅक्सिन देणे, कोणाला किती डोस लागले आहे हे आपल्याला पहिले जाणून घेणे गरजेचे आहे. तर अशा प्रकारे WHOची स्टडी सांगते आहे. हा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.